नमस्कार, स्वागत आहे सर्व लाभार्थ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी म्हणजे संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे आणि नक्कीच ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। सोबतच एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर तुम्हाला पाहण्यास मिळतील। चला तर मग जाणून घेऊया अत्यंत महत्त्वाची माहिती। तर या ठिकाणी पहा, आनंदाची बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्हाला या आनंदाच्या बातमीच्या पूर्वी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला होता आणि त्या शासन निर्णयासंदर्भात माहिती जाणून घेणं अगोदर गरजेचं आहे, कारण शासन निर्णय खुशखबर आनंदाच्या बातमीसोबत निगडित आहे। पहा, महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे जे प्रमुख होते या अगोदरचे तुकाराम मुंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली किंवा ज्यावेळेस तुकाराम मुंडे साहेब या पदावर कार्यरत होते दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या प्रमुखपदी, त्यावेळेस ज्यावेळेस ते कार्यरत होते त्यावेळेस त्यांनी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार असं सांगण्यात आलेलं होतं की राज्यातील विशेष सहाय्य योजनेअंतर्गत जो लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्या लाभासाठी जर तुमच्याकडे परमनंट UDID कार्ड म्हणजेच तुमच्याकडे परमनंट UDID कार्ड असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी या योजनांचा लाभ दिला जाणार आहे। पण टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र किंवा टेम्पररी जे दिव्यांग बांधव आहेत, टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांना, टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक लाभार्थ्यांना मात्र कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही, अशा पद्धतीचा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता। त्यामुळे नक्कीच एक प्रश्न निर्माण झालेला होता। एप्रिलच्या हप्त्यासंदर्भात सुद्धा शंका होती की आम्हाला हप्ता मिळणार का नाही टेम्पररी दिव्यांग बांधवांना, परंतु पहा, आता या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अतिशय मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे बच्चू कडू यांनी। तुम्हाला माहीत आहे, बच्चू कडू यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या प्रवेशानंतर पहिलाच त्यांचा धडाकेबाज निर्णय आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने किंवा यांच्या साहाय्याने बच्चू कडू यांच्या माध्यमातून जो शासन निर्णय अगोदर निर्गमित करण्यात आलेला होता टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी इथून पुढे लाभ मिळणार नाही, तो शासन निर्णय आता रद्द करण्यात आलेला आहे। बरोबर आहे, शासन निर्णय रद्द झालेला आहे। आता सर्व दिव्यांग बांधवांना एक समान पद्धतीने लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। त्यामुळे अजिबात काळजी करायची नाही। जरी तुम्ही टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवार असाल तरी जो पहिला शासन निर्णय होता तो आता रद्द झालेला आहे आणि आता सुरळीतपणे तुम्हाला व्यवस्थितरित्या लाभ मिळणार आहे। आता हे तर झालं टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी। आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बच्चू कडू यांनी पहिल्याच प्रयत्नात किंवा पहिल्याच या ठिकाणी पहा कामामध्ये एवढं मोठं यश जर मिळवले असेल तर नक्कीच बच्चू कडू यांना आणखीन एक महत्त्वाची मागणी आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे आणि ती विनंती म्हणजे पहा, जरी समजा तुमची जी मागणी आहे सरसकट अनुदान वाढ करण्यासंदर्भातली 6,000 रुपये अनुदान हे सर्वांना झालंच पाहिजे, झालं तर खूप चांगली गोष्ट असणार आहे, कारण या महागाईच्या तुलनेमध्ये 1,500 2,500 हे अनुदान जे मिळत आहे ते खूप तुटपुंज आहे, कमी आहे, हे नक्कीच म्हणायला काही हरकत नाही। त्यामुळे बच्चू कडू यांना एक रिक्वेस्ट आहे, ज्या पद्धतीने तुम्ही टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक उमेदवारांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी शासनाला भाग पाडलेला आहे, त्याच पद्धतीने जे शासनाने ऑक्टोबर महिन्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी जे 2,500 रुपये अनुदान वाढवलेलं होतं, म्हणजे प्रत्यक्षामध्ये फक्त 1,000 रुपयेच वाढलेलं होतं, 1,500मध्ये 1,000ची वाढ होऊन 2,500 रुपये दिव्यांग बांधवांना पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे। कृपया बच्चू कडूंना ही विनंती आहे की हे जे वाढीव अनुदान आहे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांसाठी, मग माझ्या विधवा महिला भगिनी असतील, आजारी व्यक्ती असतील, वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांना हे लागू करण्यात आलेलं जे अनुदान आहे 1,000 रुपयाचं वाढीव अनुदान जे आहे ते कृपया करून सर्वांना देण्यात यावं अशी सरकारकडून
त्यांनी तरतूद करून घ्यावी किंवा हे अनुदान वाढीची मागणी लागू करून घेण्यात यावी अशा पद्धतीची रिक्वेस्ट आहे. कारण या अगोदर ज्या वेळेस योजनेतील लाभार्थ्यांचं अनुदान वाढलेलं आहे त्यावेळेस सरसकट सर्वांना समान पद्धतीने हे अनुदान मिळालेलं आहे. मग याच वेळेस 2025मध्ये असा काही निर्णय झाला की फक्त दिव्यांग बांधवांसाठीच 1000 रुपये वाढले, दिव्यांगांसाठी वाढले, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण त्याचबरोबर माझ्या इतर लाभार्थी बंधू भगिनींसाठी सुद्धा हे अनुदान वाढणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे कृपया करून बच्चूभाऊ कडू यांना कळकळीची विनंती आहे, सरकारला तुम्ही 6000 रुपये अनुदान वाढीची जी मागणी आहे ती लावून धराच. परंतु सद्यस्थितीला जरी सरकारला अनुदान वाढवणं शक्य नसेल 6000 रुपये, तरी कमीत कमी जे वाढवलेलं अनुदान आहे 1000 रुपयाचं ते सर्वांना सरसकट पद्धतीने लागू करा, एवढीच अपेक्षा आहे. बच्चू कडू यांच्याकडे ही मागणी आहे. तुम्हाला काय वाटतं या मागणी संदर्भात नक्कीच कमेंटमध्ये व्यक्त व्हा, कारण तुम्ही व्यक्त झाल्याशिवाय तुम्हाला हे अनुदान मिळणार नाही, गरजेचं आहे. तर नक्की कमेंटमध्ये तुमच्या म्हणणं जे आहे ते कळवा. हे जे 2500 रुपये आहेत ते सर्वांना मिळणं गरजेचं आहे का, तुम्हाला मिळणं गरजेचं आहे का, हे नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.